वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाकडी फर्निचर कारखान्याच्या मालकाचा कुऱ्हाडीने हल्ला। वन कर्मचारी जखमी, हल्लेखोरांना तात्काळ अटक। नंदुरबार विविध लाकडांपासून फर्निचर बनविण्याच्या ठिकाणी वन विभागाने धाड टाकली। येथून साग, खैर, सिसम लाकडासह फर्निचर तयार करण्याचे साहित्य एकूण 70 लाख रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले। पथकाने धाड टाकताच त्या ठिकाणी असलेल्या एका संशयिताने कुऱ्हाडीने वार केल्यामुळे वनरक्षक दीपक पाटील गंभीर जखमी झाले। या प्रकरणी 4 जणांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नवापूर तालुक्यातील वागदी येथे राजेंद्र प्रभाकर वसावे उर्फ राजू बांड यांच्याकडे अवैधरित्या लाकडापासून फर्निचर बनविण्यात येत होते। नंदुरबार वन विभाग व नंदुरबार पोलिसांनी संयुक्तरित्या नंदुरबार रोजगार हमी योजना वन परिक्षेत्रातील वागदी येथे राजेंद्र प्रभाकर वसावे यांच्याकडे धाड टाकली। सदर धाड टाकताच संशयित राजेंद्र वसावे यांनी कुऱ्हाडीने वन विभागाच्या पथकावर वार केले। पोलिसांनी कुऱ्हाडीने वार करणाऱ्या एकास 3 जण असे एकूण 4घांना अटक केली असून सदर ठिकाणाहून साग, खैर, सिसम लाकूडसह फर्निचर तयार करण्याचे मशीन व यंत्रसामग्री 50 लाख रुपयाचे आणि 20 लाखाचे वाहन असा एकूण 70 लाख रुपयाचा मुद्देमाल आणून जमा करण्यात आलाय। या प्रसंगी संशयितांवर भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई धुळे प्रादेशिक वन संरक्षक, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार प्रादेशिक उपवनरक्षक, धुळे विभागीय वनाधिकारी दक्षता, नंदुरबारचे सहाय्यक वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार, चिचपाडा, नवापूर, शहादा, धडगाव रोजगार हमी योजना सर्व वनक्षेत्र, नंदुरबार उपनगर, विसरवाडी पोलीस ठाणे, इको बटालियनचे अधिकारी, जवान व सर्व वन परिक्षेत्राचे अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे। क्राइम रिपोर्ट, नवापूर न्यूज, नवापूर।